या मटर पनीरमध्ये आपण एक सिक्रेट वापरणार आहोत आणि त्याने त्याची चव दुप्पट होणार आहे। करायला खूप सोपी आहे। आजपर्यंत या पद्धतीने तुम्ही कधी केली नसेल, तर कशी बनवायची चला पाहूयात। 3 कांदे इथे मी उभ्या आकारामध्ये चिरून घेतलेले आहेत आणि हे आपल्याला तेलामध्ये सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करायचं आहे। इथे 7 ते 8 काजू आणि 2 लाल सुक्या मिरच्या पाण्यामध्ये 20 ते 25 मिनिट आपण भिजवून ठेवूयात। इथे कांद्याला सोनेरी रंग यायला सुरुवात झाली आहे। हा कलर आल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये किंवा टिश्यू पेपरमध्ये हा कांदा काढून घ्यायचा आहे आणि त्याच कढईमध्ये आपण पनीर फ्राय करून घेऊयात। अगदी एखादा मिनिट आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे ग्रेव्हीमध्ये जेव्हा आपण पनीर टाकतो तेव्हा ते तुटत नाही। आता हे पनीर एका बाउलमध्ये कोमट पाणी घेतलं आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे आणि त्यामध्ये हे पनीरचे क्यूब्स टाकूयात, त्यामुळे ते सॉफ्ट राहतात, कडक होत नाही। इथे मी फ्रेश मटर घेतली आहे आणि ती भाजी करण्याआधी आपण बॉईल करून घेऊयात, त्याच्यामुळे भाजीत टाकल्यानंतर लवकर शिजल्या जाते। आता या कांद्याची आपण पेस्ट तयार करून घेऊयात आणि यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत, ते म्हणजे आपण यामध्ये दही टाकणार आहोत। तर इथे मी 2 चमचे जवळपास दही घेणार आहे। दही टाकल्यामुळे एकदम क्रीमीनेसपणा येतो आणि टोमॅटो आणि दहीमुळे एकदम ग्रेव्ही बॅलन्स होते, त्यामुळे दहीचा इथं वापर करणार आहोत। आता याची अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। जर तुम्हाला मोठी वाटत असेल तर यामध्ये थोडंसं पाण्याचा वापर करूयात। अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा आपण याला मिक्सरला फिरवून घेऊयात। मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मोठे टोमॅटो घेतले आहे बारीक कट केलेले आणि त्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि जे भिजवलेले मिरच्या आहेत त्यासोबत भिजवलेले काजू टाकून याची आपण बारीक पेस्ट तयार करून घेऊयात। इथे पाण्याचा वापर करायचा नाही आहे। कढई गरम करण्यासाठी ठेवली आणि त्यामध्ये जे तळलेलं तेल होतं तेच आपण वापरणार आहोत। तर इथे मी 1.5 चमचा तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण ग्रेव्ही टाकणार आहोत। 1 ते 2 मिनिट आपल्याला परतवून घ्यायचं आहे याला तेल सुटेपर्यंत। या ग्रेव्हीला तेल छान सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण कांद्याची पेस्ट टाकूयात। तर इथे मी कांद्याची पेस्ट टाकली आहे। माझ्याकडनं ती क्लिप डिलीट झाली आहे, त्याच्यामुळे मला ते दाखवता नाही आलं। या ग्रेव्हीमध्ये थोडंसं पाणी टाकूयात आणि हे 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवू। तुम्ही पाहू शकता याला तेल सुटलं आहे। आता यामध्ये आपण पनीरचे क्यूब्स टाकूयात। तुम्ही पाहू शकता मऊ आणि सॉफ्ट असे पनीरचे क्यूब्स राहिले आहेत आणि त्यामध्येच जे आपण मटर बॉईल करून घेतली होती ते सुद्धा टाकूया। हे एकदा मिक्स करून घेऊ। आता यामध्ये 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊयात। त्यासोबत 1 मोठा चमचा धने पावडर आणि पाव चमचा हळद टाकून घेऊयात। छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे आणि 2 ते 3 मिनिट पुन्हा हे कमी गॅसवरती शिजवून घेऊ। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान आपल्याला 5 ते 6 मिनिट शिजवून घ्यायचे। तुम्ही पाहू शकतात खूप छान तेल सुटलेलं आहे आणि आता आपण यामध्ये गरम मसाला पावडर टाकूयात। तर इथे मी जवळपास अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेते आणि ते छान मिक्स करून घ्यायचे। गरम मसाला शेवटी टाकल्यानंतर त्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि खायला भाजी तर खूप छान लागते। इथे आपली मटर पनीरची भाजी वेगळ्या पद्धतीने तयार झाली आहे। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब